सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 30 मार्च 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा। कराड तालुक्यातील शहापूरमध्ये बिबट्याच्या ठिकाणावर हल्ल्याच्या मालिकेने गावात भीतीचे वातावरण। कराड तालुक्यातील शहापूर गावात बिबट्याच्या हल्ल्याच्या मालिकेने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अवघ्या 24 तासात 3 तरुणांवर हल्ले केल्याची घटना उघडकीस आली आहे। जखमींवर कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत। शनिवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास निखिल मारुती वांगडे हा युवक शहापूरमधील शेडगे शिवाराला उसाचे पाणी देत असताना बिबट्याने त्याच्यावर झडप घातली। या हल्ल्यात तो जखमी झाला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी शहापूर रिसवड महामार्गालगतच्या शेताला पिकाला पाणी देताना जयवंत फसाले याच्यावर बिबट्याने हल्ला केला। कराडमध्ये अवैध धान्य साठ्यावर पुरवठा विभागाचा छापा। 11 टनाच्या गहू आणि तांदळाच्या 222 पोत्यांचा साठा जप्त। कराड शहरातील वाकण परिसरात पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अवैध धान्य साठा उघडकीस आला आहे। एका खासगी गोदामावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 11 टनाच्या गहू आणि तांदळाच्या 222 पोत्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे। त्याची किंमत 3.5 लाख रुपयांच्या आसपास माहिती समोर आली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पुरवठा विभागाच्या पथकाने संबंधित गोदामावर छापा टाकला। गोदाम उघडल्यानंतर आत मोठ्या प्रमाणात धान्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर गोदाम चालक रमेश पाटणे यांना तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आले। त्यांनी या साठ्याबाबत समाधानकारक माहिती दिली नाही। नंतर त्यांनी हे धान्य बाजारातून खरेदी करण्याचा दावा केला, मात्र त्याबाबत ठोस पुरावे सादर करण्यात ते अपयशी ठरले। गणेशवाडी तालुका खटाव येथे विहिरीत पोहताना युवकाचा बुडून मृत्यू। गेल्या महिनाभरात पाण्यात बुडून जिल्ह्यातील 5वा मृत्यू। गणेशवाडी तालुका खटाव येथील बुधे वस्ती नजीक असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या करण राहुल बुधे वय 18 याचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद वडूद पोलीस ठाण्यात झाली आहे। गणेशवाडी तालुका खटाव गावच्या हद्दीत गुजरातचा मळा येथील सुरेश राधाराम गोपने यांच्या विहिरीवर करण राहुल बुधे वय 18 हा मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजता काही मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद वडूद पोलीस ठाण्यात झाली आहे। आगाशिवनगर मलकापूर तालुका कराड येथे कोयना नदीत बुडून मुलाचा मृत्यू। गेल्या महिन्याभरात पाडात बुडून जिल्ह्यातील 6वा मृत्यू। आगाशिवनगर मलकापूर तालुका कराड परिसरात कोयना नदी पात्रात पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। निलेश रोहित काटवडे वय 16 असे मृत मुलाचे नाव आहे। याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली आहे। निलेश काटवडे हा दिनांक 28 मार्च रोजी मित्रांसोबत आगाशिवनगर येथे कोयना नदी जागतील शेजारी पोहण्यासाठी गेला होता। सकाळी 10:30च्या सुमारास तो पाण्यात उतरला असता अंदाज न आल्यामुळे तो खोल पाण्यात बुडला। ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिक व पोहणाऱ्यांनी शोध मोहीम राबवली। दुपारी 1:30च्या सुमारास त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले। आयुष्यात कधी अंधश्रद्धेला शरण जाणार नाही, शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ। अंधश्रद्धेच्या प्रकरणाने महाराष्ट्र उपळून निघत असताना नेत्यांना भविष्यातील अशा प्रवृत्तींनी वाढ होऊ नये यासाठी शालेय स्तरावर जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहे। हे ओळखून शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील संस्कार वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आमच्या आयुष्यात किती जटिल समस्या कठीण प्रश्न आले तरी या सर्व संघटनांचा आम्ही खंबीरपणे करू, परंतु अंधश्रद्धेला कधीच शरण जाणार नाही, अप्रवृत्तींच्या पायावर आमचे मस्तक ठेवणार नाही अशी शपथ घेतली। सातारा नगर परिषदेचा अजब कारभार। जिल्हा परिषद चौकातील धोकादायक जाळीवर ठेवले कॉन्क्रीटचे खडे। जिल्हा परिषद चौकातील जाळी अपघातास निमंत्रित आहे याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर 5 दिवस उलटून नगर परिषदेने काम पूर्णत्वास नेण्याऐवजी त्यावर कॉन्क्रीटचे खडे ठेवून धोकादायक लोखंडी पट्ट्या लपवण्याचा अजब प्रकार केला आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीदरम्यान हटवण्यात आल्याने निवडणूक या पट्ट्याने अनेक वाहनांचे नुकसान केले आहे। ही बाब नगर परिषद अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतरही योग्य उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। साताऱ्यात सयाजीराव विद्यालयात कार पलटी, 3 जखमी। सातारा पवई नाक्यावरील सयाजी विद्यालयासमोर रविवारी दुपारी कार अपघात झाला। कारचे टायर फुटून कार पलटी झाली असून यामध्ये 3 जण जखमी झाले। याबाबत प्राथमिक माहिती अशी की कार राजवाडा दिशेने निघाली होती। रयत शिक्षण संस्था परिसरातील सयाजी विद्यालयासमोर कार आल्यानंतर त्याचा टायर फुटला। चालत्या कारचा अचानक टायर फुटल्याने कार चालकाचे त्यावर नियंत्रण सुटले। कार थेट दुभाजळावर गेली आणि त्यावरून पलटी झाली। सातारा फलटण रस्त्यावर शिवतर गावच्या 4 चाकीची दुचाकीस जोरदार धडक, अपघातातील दुचाकीस्वार जखमी। शिवतर गावच्या हद्दीत फलटणकडून येणाऱ्या 4 चाकीने दुचाकीस्वार जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। फलटणवरून भरधाव वेगाने 4 चाकी साताऱ्याकडे येत असताना दुचाकी साताराहून रावतवाडीकडे जात असताना तिने समोर धडक झाली। यामध्ये सत्यजित बाळासाहेब माने वय 32 रावतवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हा गंभीर जखमी झाला असून त्यास खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। त्याची परिस्थिती गंभीर असल्याचे बोलले जात आहे। मलकापुरातील अपघातग्रस्त कुटुंबियांना तात्काळ न्याय द्या, शेतकरी संघटनेचे पोलिसांना निवेदन, दोषींवर कारवाई करण्याची मागणी। कराड तालुक्यातील कोयना वसत ग्रामपंचायत हद्दीत सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण केले आहे। रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेते बसल्या एका गरीब महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 3 महिला गंभीर जखमी झाल्या। या अपघाताची प्राथमिक माहिती बघण्याने सांगितले की निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे हा प्रसंग घडला। मृत जखमी महिला अत्यंत गरीब कुटुंबातील असून भाजी विक्री करून त्या आपल्या उदरनिर्वाह करत होत्या।
या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर गंभीर आर्थिक संकट कोसळले आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी कवडेवाडी तालुका कोरेगाव येथील युवकावर गुन्हा. सोशल मीडियावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी कवडेवाडी तालुका कोरेगाव येथील युवकाविरोधात वाटर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाटर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयस श्रीनिवास कुलकर्णी वय 23 राहणार कवडेवाडी तालुका कोरेगाव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करून सामाजिक सुलभ मिळवण्याच्या हेतूने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून महापुरुषांबाबत अपमानास्पद जातीवाचक शब्दांचा वापर करत पोस्ट शेअर केली. या पोस्ट नंतर परिसरात तीव्र संतोषाला उसळले असून सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा, सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेईई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 951856 8168. मेड इन सातारा बॅच. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅच. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.